नमस्कार. आता हे जे शेत बघताय तुम्ही, या शेताला मी पूर्ण शंपरा तणनाशक फवारणी केलेली आहे, परंतु शंपराचा बाजरीवरती कोणताही इफेक्ट झालेला नाही. आता हे जे तुम्ही बाजरीचं शेत पाहताय, ह्या शेताला आपण शंपरा तणनाशक फवारून ट्रायल घेतलेली आहे की बाजरीवरती काही इफेक्ट होतोय का, काय होतोय का. तर याला आपण 28 जुलैला हे शंपरा तणनाशक फवारलेलं आहे आणि आज आहे 6 ऑगस्ट. तर बघू शकता बाजरीवरती कोणताही इफेक्ट झालेला नाही. फक्त थोडासा इफेक्ट असा जाणवतोय की ज्या क्षेत्राला शंपरा मारलेलं आहे तिथं थोडीशी हाईट कमी दिसते आणि जिकडं मारलेलं नाही तिकडं थोडीशी हाईट जास्त दिसते. याच्या व्यतिरिक्त कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही. ना बाजरी पिवळी पडली, ना काही झालं आहे, ना काही झालं आहे. परंतु हे बघा, हे शंपरामुळे हे जे गोल पानाचं तण, एका मुळीवरचं जे तण आहे याच्यामध्ये बघा काँग्रेस, हे तांदूळचा बिलाईत, हे पण पूर्ण पिवळं पडलेलं आहे. आणि आता आपण बघूया की लवाळ्यावरती काही इफेक्ट झाला आहे का. तर लोहाळा पण पिवळा पडायला लागलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती प्रमाणात लोहाळा आहे आणि तो पण आता पिवळा पडायला लागलेला आहे. म्हणजे इफेक्ट आहे. तर याचं काय कंपनीचं रिकमेंडेशन नाही आहे. मी माझ्या रिस्कवरती मारलं होतं आणि तुम्हाला जर मारायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रिस्कवरती मारायचं आहे. याचं कंपनीचं काही रिकमेंडेशन नाही आहे. परंतु बाजरीला काहीही झालेलं नाही. ना बाजरी पिवळी पडली, ना काही झाले, ना काही झाले, ना फुटवे कमी आहेत. परंतु हे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या रिस्कवरती मारायचे. आता याच्यानंतर इफेक्ट 15 ते 20 दिवसांनी जास्त इफेक्ट दिसतात शंपराचे. तर आपण परत एक व्हिडिओ बनवणार आहे 15 ते 20 दिवसांनी काय झालं नेमकं बाजरीचं, नेमका फायदा झाला की तोटा झाला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरीचं नेमका फायदा झाला की तोटा झाला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, लाईक करा आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. जेणेकरून जर आपल्यासारखे अनेक शेतकरी आहेत का त्यांच्या शेतामध्ये लोळा आहे, परंतु 3-3 महिने 4-4 महिने शेत पडीक ठेवावं लागते शंपरा मारल्यानंतर. ती ठेवायची 3 महिने गरज नाही, कारण तसं पण बाजरी पेरून काढून हे 3-3.5 महिने जातात त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं क्षेत्र कोणतंही पडीक राहत नाही.